नमस्कार कास्तकार बांधवांनो, मी उदय लाड माझी शेती या यूट्यूब चॅनलवर करतो आता सर्व कास्तकार बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। कास्तकार बांधवांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं होऊन मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की मार्च महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार। या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल की मार्च महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार। या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव हा सवाल तुमच्या मनातला, हा सवाल माझ्या मनातला आज देशातील सामान्य कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की मार्च महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार। या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव जर या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना या ठिकाणी जाणून घ्यायचा असेल सविस्तर उत्तर, तर कृपया आपण सर्वांनी आता व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी नक्की व्हिडिओला शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा। याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। बघा कास्तकार बांधवांनो, सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की मार्च महिन्यात काय देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनचा भाव वाढू शकतो आणि वाढणार असेल तर मग मार्च महिन्यात सोयाबीनचा बाजारभाव हा किती वाढणार आणि अशा परिस्थितीमध्ये मग आपण सोयाबीनची विक्री ही मार्च महिन्यात करावी का त्याच्या नंतर करावी, कशामध्ये आपला जास्तीत जास्त फायदा होऊ शकतो, कारण हमी भावावर खरेदी बंद झाली, याही प्रश्नाचं उत्तर देणार आहे। त्याच्यामुळे आजचा हा व्हिडिओ आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। याच्यामध्ये आपल्या जवळपास सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील। त्यामुळे या असणाऱ्या व्हिडिओमध्ये प्रत्येक असणाऱ्या गोष्टीचं जे विश्लेषण तुमच्या समोर सादर केलं जाणार आहे ते शेवटपर्यंत पहा, त्यानंतर विक्रीचा निर्णय घ्या, एवढीच आपणास कळकळीची विनंती। बघा कास्तकार बांधवांनो, सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी ही 3800 ते 4000च्या दरम्यान आहे। आता आपण जर बघितलं मार्च महिन्याचा विचार केला तर मार्चच्या सुरुवातीला ब्राझील व शेवटी अर्जेंटिना या दोन देशांची सोयाबीनची विक्री सुरू होणार। अहो, जगातील हे असणारे महत्त्वाचे दोन देश आहेत, ब्राझील नंबर 1 ला तर अर्जेंटिना नंबर 3 ला। या दोन देशाची आवक सुरू झाली म्हणजे 100% सोयाबीनचा बाजारभाव हा जागतिक बाजारात नांगी टाकतो। याचा जर विचार केला तर याच्यामुळे 100% आंतरराष्ट्रीय बाजारात मार्च महिन्यात सोयाबीनचा बाजारभाव दबावात राहणार। अहो, आंतरराष्ट्रीय बाजारात जर सोयाबीनचा भाव दबावात राहणार असेल तर पर्यायाने देशात सुद्धा सोयाबीनचा बाजारभाव दबावात राहणार। त्याचबरोबर हमी भावावरती खरेदी सरकारची सुरू होती ती सुद्धा आता पूर्ण भारतभर बंद झाली। म्हणजे खुल्या बाजारात सोयाबीन विकल्याशिवाय गत्यंतर नसल्या कारणास्तव खुल्या बाजारात सोयाबीनची विक्री मोठ्या प्रमाणात देशातील बाजारात वाढणार आणि याच्यामुळे सोयाबीनचा बाजारभाव वाढण्याची शक्यता संपली आहे। आणि म्हणून सांगू इच्छितो की तुमचा जो प्रश्न होता की मार्च महिन्यात किती वाढणार सोयाबीनचा भाव, या प्रश्नाचं उत्तर आहे मार्च महिन्यात सोयाबीनचा बाजारभाव 100% काहीही वाढणार नाही। मग अशा परिस्थितीमध्ये विक्रीचं काय करायचं? अहो, अशा परिस्थितीमध्ये जास्त विचार करायचा नाही, कारण भविष्य जर सोयाबीनचं उज्ज्वल नसेल, थांबून जर फायदा होणार नसेल तर कशासाठी थांबायचं, कुणासाठी थांबायचं, थांबून काय साध्य करायचं? जर या गोष्टीचा विचार केला तर तुम्हाला सांगतो आहे त्या परिस्थितीत 4041च्या दरम्यान सोयाबीनची विक्री करा। जय हिंद, जय महाराष्ट्र करून टाका। आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की हे वर्ष आपल्यासाठी नव्हतं। आपल्याला जो माल स्टॉक करायचा, साठा करायचा तो पुढच्या वर्षी बघू। आपल्याला अजिबात मार्च महिन्यापर्यंत थांबण्याची सुद्धा उसंत नाही। तुम्हाला एक 50-100ची तेजी दिसली चुकून मुकून तर इथं सोयाबीन विक्री करा, सरसगट सोयाबीन विक्री करा, ओरिजिनल पावती घ्या, म्हणजे भविष्यात भावांतर योजनेचा लाभ आपणास मिळू शकतो।
भविष्यात देशातील बाजारात आता सोयाबीनची भाव पातळी ही कशी राहणार याबद्दल अधिक अचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला सतत मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।